नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महाडीबीटी पोर्टलवरती लहान आणि मोठे ट्रॅक्टर याच्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. महाडीबीटी पोर्टलवरती तुमचा फार्मर आय डी वापरून ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशनला ऑल ओव्हर सेट करायला विसरू नका. महाडीबीटी पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुमचा याच्यामध्ये नाव आल्यानंतर तुम्हाला पूर्वसंमती दिली जाते आणि पूर्वसंमती दिल्यानंतर ट्रॅक्टर खरेदी करायचा असतो. खरेदी केल्यानंतर जीएसटी बिल अपलोड करायचे असते. जीएसटी बिल अपलोड केल्यानंतर स्थळ पाहणी होती, म्हणजे तुमच्या जागेवरती येऊन तो ट्रॅक्टर पाहिला जातो आणि त्यानंतर तुमची जी सबसिडी आहे ती आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केली जाते. याच्यासाठी स्मॉल आणि मार्जिनल फार्मर यांच्यासाठी 1,25,000 रुपये सबसिडी आहे, तर जे बिग फार्मर असतील त्यांच्यासाठी 1,00,000 रुपये सबसिडी आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बिग फार्मर यांच्यासाठी 1,00,000 रुपये अनुदानाची रक्कम आहे आणि स्मॉल आणि मार्जिनल फार्मर यांच्यासाठी 1,25,000 रुपयाची सबसिडी आहे. यामध्ये 31 ते 40 PTO HP आहे. हा जो आहे तो लहान ट्रॅक्टर आहे आणि दुसरा जो आहे ते 41 ते 70 जो बिग फार्मर यांच्यासाठी 1,00,000 रुपये सबसिडी आहे. यामध्ये बिग फार्मरसाठी 1,00,000 तर स्मॉल आणि मार्जिनल फार्मरसाठी 1,25,000 रुपये सबसिडी मिळते. चला तर मग पाहूयात की ऑनलाईन अर्ज कसा करायचा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवरती फार्मर लॉग इन यावरती म्हणजे वैयक्तिक शेतकरी यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा शेतकरी आय डी प्रविष्ट करायचा आहे. शेतकरी आय डी प्रविष्ट केल्यानंतर त्याच्यावरती OTP पाठवा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्या शेतकरी आय डीशी जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती OTP पाठवला जाईल. तो OTP टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल पूर्ण करण्यासाठी जात, श्रेणी आणि अपंगत्व यावरती क्लिक करण्यासाठी विचारलं जाईल. सर्वप्रथम जर तुम्ही प्रोफाईल लॉग इन केली तर ही माहिती तुम्हाला भरावी लागेल. येथे तुम्हाला जात तुमची निवडायची आहे. त्यानंतर कुठल्याही प्रकारचं अपंगत्व आहे का नाही हे तुम्हाला निवडायचं आहे. सेव्ह यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची कास्ट कॅटेगरी आणि डिसेबिलिटी डिटेल्स सेव्ह होणार आहेत आणि तुमची प्रोफाईल 100% पूर्ण होणार आहे. 100% प्रोफाईल पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कुठल्याही घटकासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर घटकासाठी अर्ज करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं जे ट्रॅक्टर असणार आहे ते कृषी यांत्रिकरण या घटकामध्ये येणार आहे, त्यामुळे बाबी निवडा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मुख्य घटकमध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडायचा आहे. तपशीलमध्ये तुम्हाला ट्रॅक्टर हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर व्हील ड्राईव्ह प्रकारमध्ये तुम्हाला कशा प्रकारचा ट्रॅक्टर पाहिजे, 2WD का 4WD हे सिलेक्ट करा. त्यानंतर HP श्रेणी सिलेक्ट करा. तुम्हाला किती HP श्रेणीचा म्हणजे किती PTO HPचा ट्रॅक्टर पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर पुढील जे ऑप्शन आहेत ते डिसेबल होणार आहेत ऑटोमॅटिक. त्यानंतर पूर्वसंमतीशिवाय मी खरेदी करणार नाही याला तुम्हाला टिक मार्क करायचं आहे आणि जतन करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर घटक यशस्वीपणे समाविष्ट झाला आहे. तुम्हाला आणखीन घटक निवडायचा असेल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर अर्ज सादर करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर तुमचा तालुका दाखवणार आहे आणि तुम्ही जे घटक ॲड केलेले आहेत त्याचीही लिस्ट तुम्हाला पाहायला मिळेल. ते लिस्ट तुम्हाला इथं पाहायला मिळेल. त्यानंतर खाली तुम्हाला योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या अटी शर्ती मान्य आहेत यावरती क्लिक करून पे ॲप्लिकेशन फीस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली येऊन तुम्हाला 23 रुपये 60 पैशाचं पेमेंट करायचं आहे. मेक पेमेंट या पर्यायावरती क्लिक करून तुम्हाला 23 रुपये 60 पैशाचं पेमेंट क्रेडिट डेबिट कार्डनं किंवा UPIनं तुम्ही करू शकता. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर घटक इतिहास पहा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर लागू केलेले घटक या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लागू केलेले घटक या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्यासाठी अर्ज केलेला आहे ते घटक तुम्हाला इथं पाहायला मिळतील. यामध्ये तुमचे जेवढे काही पूर्वीचे घटक असतील तेही तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर पावती पहा यावरती क्लिक करायचं आहे. आपण जो अर्ज केलेला आहे त्याची पावती तुम्हाला अशा प्रकारे पाहायला मिळेल. या पावतीची प्रिंटआउट तुम्हाला त्या शेतकऱ्याला द्यायची आहे किंवा ही सेव्ह करून ठेवायची आहे. तुमच्या अर्जाची तारीख आणि वेळ इथं दाखवणार आहे. अशा प्रकारे तुम्ही महाडीबीटी पोर्टलवरती ट्रॅक्टरसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर तुमच्या प्राधान्यक्रमानुसार तुम्हाला तुमचा अर्ज सिलेक्ट केला जाईल आणि त्यानंतर त्याचा SMS तुम्हाला पाठवला जाईल. तुमच्या अर्जाचं सिलेक्शन झाल्यानंतर तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करावी लागतात, जसे
त्या ट्रॅक्टरचं कोटेशन असेल, टेस्ट रिपोर्ट असेल, ही कागदपत्रे तुम्हाला सर्वप्रथम वैयक्तिक कागदपत्रे यामध्ये जाऊन अपलोड करावी लागतात. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर त्या कागदपत्राची चेकिंग झाल्यानंतर तुम्हाला पूर्वसंमती दिली जाते. पूर्वसंमती दिल्यानंतर त्या पूर्वसंमतीवर तुम्हाला एक डेट दिलेली असते. त्या डेटच्या अगोदर तुम्हाला ते ट्रॅक्टर खरेदी करायचं असतं आणि ते जी-एस-टी बिल परत इथं येऊन तुम्हाला अपलोड करायचं असतं. जी-एस-टी बिल अपलोड केल्यानंतर जे कृषीचे अधिकारी असतील, ते कृषीचे अधिकारी तुमचं ट्रॅक्टर पाहायला येतील, स्थळ पंचनामा करतील आणि स्थळ पंचनामा झाल्यानंतर तुमचं हे जे अनुदान आहे, ते तुमच्या डी-बी-टी लिंक बँक खात्यामध्ये वर्ग केलं जातं. तर अशी ही प्रोसिजर असते. यामध्ये तुम्हाला काही अडचण येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच व्हिडिओला शेतकरी बांधवांसोबत नक्की शेअर करा.